वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. वा 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 वासुदेव, असू देव असू देव. आले आलेच काय गाणं म्हटलं बघा, दाम करी काम, काम करी दाम. मला माहितीये दिवाळी जवळ आली आहे, पण दिवाळी बोनस देण्याची अजून इथं प्रथा नाहीये. तेव्हा तू बस, जोरदार टाळ्या. मला खूप छान वाटतंय की दिवाळी जवळ आलेली आहे आणि सगळ्या बायका हसत हसत दिवाळीचा फराळ बनवतात. काकू किती हसताय तुम्ही, जरा कंट्रोल करा ना. हसता हसता चुकून तुम्ही अनारसे म्हणून 2 बेसनाचे लाडू तळले जाता. नाही असू द्या, आता वडापाव म्हणून खायला द्या पोरांना. म्हणून मी काय म्हणतोय, सगळा कार्यक्रम पहिल्यांदा बघून घ्या, नंतर तुम्ही आरामात फराळ बनवा. कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम सेंटर फ्रूट फू बाय फू टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच. तर लगेचच आजच्या या महासंग्रामाला सुरुवात करूयात आणि स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि अश्विनीजी कासेकर मॅम. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या दोनही लाडक्या टीमसाठी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या दैसर टोल नाका बँडचं. कालच्या भागामध्ये आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचे परफॉर्मन्सेस पाहिले होते आणि आज आपण पाहणार आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचे परफॉर्मन्सेस. आयुष्यात माणसाला नाव कमावायला जेवढा वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षा जास्त वेळ आडनाव बदलायला लागतो. तर असाच एक माणूस इथे येतोय ज्याला आपलं आडनाव बदलून घ्यायचंय. बघूयात त्याची नक्की अडचण काय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रियदर्शन जाधव आणि माधवी जुवेकर. नावात काय हाय बोल शेक्सपियर, नावात काय हाय बोल शेक्सपियर. आठवता विचार त्यान नाही केला, बदला हो बदला आडनाव बदला, बदला हो बदला आडनाव बदला, बदला हो बदला आडनाव बदला हो. एक्सक्यूज मी मॅडम. ही एक्सक्यूज मी मॅडम. ठीक आहे. कसलाच वर चष्मा नको राहू दे. एक्सक्यूज मी मॅडम, हे गॅजेट ऑफिस आहे ना जिकडे आडनाव बदललं जातं? हे चर्नी रोड आहे ना? हो. मग हे गॅजेट ऑफिसच आहे. मॅडम मला 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 आडनाव बदलायचंय माझं. बदलायचंय का? शेक्सपियर म्हणून गेला? मी आडनाव बदलतोय म्हणून गेला तो? अहो काही लोकांवर थापा मारू नका. काहीतरी काय नाही, शेक्सपियर म्हणून गेलाय. नावात काय आहे बाई? नावात काय आहे? मला नका विचारू. नाही नाही, नावात काय आहे असं तो परदेशात म्हणाला. हो, आपल्या देशात असताना शेक्सपियर तर तो म्हणाला असता सगळं काही आडनावातच आहे. खरंय 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 खरंय. पण तुम्हाला आडनाव का बदलायचंय? लाज वाटते. असं आडनाव असण्याची लाज वाटते. लाज. तुम्हाला आडनाव बदलायचंय? हो. का? लाज वाटते. कळलंय मला, मला कळलंय, मला सगळं कळलेलं आहे. पण यात लाज वाटण्यासारखं काही नाहीये. हो, म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आडनाव आहे ते असू द्या ना. हो हो. काय गंमत असते बघा. काय मॅडम? म्हणजे लहानपणी आपल्याला नाव मिळतं हो. आणि आपण अखंड आयुष्य नाव कमवण्यासाठी धडपडत असतो. अरे, अरे, काय गंमत आहे बघा. आधी आपल्याला आडनाव मिळतं आणि मग बाई, मी गंमत ऐकायला आलोय का? मी इथं गंमत ऐकायला आलोय का? मी इथं मी कशासाठी आलोय बाई? चिडू नका, चिडू नका, बसा. काय कॉन्फिडन्स आहे या बाईचा. कसं काय दिस. तुमचं नाव काय? उत्तम. थँक्यू. नाव काय? उत्तम. थँक्यू. नाव काय? माझं नाव उत्तम आहे. तुम्ही ठरवलं? मी ठरवलं म्हणजे आई वडिलांनी दिलं उत्तमच नाव आहे माझं. तर आता मी काय करणार त्याला? ओके, नाव उत्तम आहे. उत्तम नाव आहे. हा, आडनाव काय? ते बदलायचंय. ते बदलायचं? ते बाबांचं नाव आहे, बदलायचंय आडनाव आहे? बाई असं काय करताय? बदलायचंय आडनाव, पण जे बदलायचंय आडनाव ते बदलायचंय. ते बदलायचंय आडनाव नाहीये, ते बदलायचंय. मला कळलंय, ते बदलायचं. ते बदलायचं. काय काय आडनाव काय? ते बदलायचंय. हे बघा, तुम्ही संकोच करू नका, प्लीज संकोच करू नका. तुम्ही मला स्पष्टपणे सांगा, तरच मी काहीतरी मदत करू शकेन ना तुम्हाला. हो, प्लीज सांगा.
उत्तम हा मी जातो बाई, मला नाही एक राहणार. मिनिट इकडे या इकडे हे बघा, जे काम करायला आलात ते काम करूनच जायचंय तुम्हाला, कळलं? मी तुम्हाला ग्वाही देते की मी विचित्र नजरेने बघणार नाही, मी हसणार नाही, रादर मी रिॲक्टच होणार नाही. ओके ओके अण्णा सांग. झालं वॉर्मअप झालं. उत्तम हा पादरे. बाई गेल्या, बाई वाढ, बाई तुम्ही म्हणाला होता, बाई जिथे कुठे असाल तुम्ही म्हणाला होता तुम्ही लाऊड रिॲक्ट होणार नाही, पण या फॉर्मॅटला अनुसरून तुम्ही झालात बाई. बाई 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 उठाव, बाई उठाव, बाई बाई उठा, बाई उठा, बाई असं काय करताय हो तुम्ही? अहो, हे काय आहे? अण्णा सांगताय की छंद सांगताय? नाही हो, ही अंधश्रद्धा आहे. अहो नाही, अंधश्रद्धा नाही, बर्थ सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. मी तुम्हाला दाखवू नका. आहे बर्थ लांबून लांबून खरंच आहे. तुम्ही नका ना, अशा मला त्रास होतो बाई. हो ठीक आहे. आपण ते तुमचं आडनाव बदलूया. बाई तुम्हाला माहिती नाही हे आडनाव घेऊन मी कसं जगत आलेलो आहे आजपर्यंत. तुम्हाला सांगतो, आता 32 आली. अरे एवढ्या उशिरा? वय सांगतोय मी, वय 32 आली तरी ह्या आडनावामुळे लग्न होत नाही हो माझं. म्हणजे तशी मला एक गर्लफ्रेंड आहे वासंती नावाची, आणि तीही लग्न करायला हरकत नाही म्हणते, मग तयार आहे ती, तिला काही प्रॉब्लेम नाही. बट द प्रॉब्लेम मॅडम इज की माझं तिच्याबरोबर लग्न झाल्यावर तिचं नाव कसं होईल? वासंती उत्तम पादरे. बाई ह्यात भूषणावह असं काहीही नाहीये, म्हणून ते बदलायचं. असं काय करताय बाई? वासंती उत्तम पादरे. बदलूया आपण बदलूया. मग बदलूया. सांगा ना काय नाही करायचं. तिचं म्हणजे तिचं खरंच बरोबर आहे, ते जरा बदलायलाच हवं. हो ती म्हणतेच आहे बदलायला पाहिजे, त्याशिवाय लग्न करायला तयार नाहीये ती. तेच सांगते. कसं आहे माहितीये का, काही लोक ना हे स्त्रियांच्या नावावर टपलेलेच असतात, त्यांना ना जरा मुद्दाच हवा असतो चिडवायचा. नाही बरोबर. आपण आडनाव बदलूया. Please सांग. तुम्ही बसा. कुठलं आलाय कॉन्फिडन्स का? तुम्हाला कुठलं नाव देऊ बरं? कुठला? हे घेऊया, आंबट. चव नाही आडनाव. थांबा, ओरडताय कशाला? आडनावच सांगते मी तुम्हाला, आंबट. आंबट? नाही आडनाव चांगलं आहे, पण द प्रॉब्लेम इज माझ्या बायकोचं काय नाव होईल मग? वासंती उत्तम आंबट. पॅम्पलेट देऊन फिरतो मी आता सगळीकडे. काय बाई, अतिशय सुशील आणि सुशिक्षित मुलगी आहे ती, असं नका करू. दुसरं एखादं नाव बरोबर, सांगा ठीक आहे. मग हे घेऊया, खपले. वाईट आडनाव आहे. का? मित्र कसे हाक मारतील? काय वहिनी आहेत का खपले? चालेल का? नाही चालणार. नाही नको. बरं मग हे घेऊया. हे काय? चाटू फळे. काय? चाटू फळे खायची नाहीत? आडनाव सांगतेय. अच्छा आडनाव चाटू फळे प्रचंड कन्फ्युजिंग असं आडनाव आहे. म्हणजे बघण्याचं सुख नाही आणि खाल्ल्याचं समाधान नाही. असं काय आहे बाई? नुसतं चाटे. क्लास नाव सांगा ना. चाटे काय? क्लास नाव सांगा. असं पवारबाज नाव सांगा ज्यामुळे चारी मुंडे चित होतील, असं नाव सांगा. कुठलं नाव सांगू तुम्हाला? असं चांगलं सजेस्ट करा ना एखादं. बाई मला हवंय आडनाव, मी नाही जगू शकत. तुम्हाला मी देते आडनाव. तुम्ही बसा ना जरा, बसा. हे बघा, तुमचं नाव उत्तम आहे की नाही? आहे की नाही? मग त्याच्यापुढे काहीही लागले ना तरी अगं बाई, हे चालेल? काय हो? लागले आहे. आत्ता इथेची माझी भावना आहे, ते आडनाव देताय तुम्ही मला? बाई लागले नाही. काहीही? हा सांगा ना, माझी तयारी आहे. काहीही? माझी मनाची तयारी आहे. तेच सांगते मी, काहीही. अहो मी IT सेक्टर मध्ये काम करतो, कम्प्युटर चिप्स बनवतो. उद्या माझ्या बॉसने विचारलं कम्प्युटर चिप्स कोण तयार करतो? उत्तम काहीही करतो. काहीही? कॉर्पोरेट पॉलिटिक्स बद्दल तुम्हाला कल्पना नाही. एका शब्दावर नोकरी जाऊ शकते. तुम्हाला माहिती नाहीये. प्लीज मला बाई प्लीज मला ना सहन होत नाही. अरे तुम्ही प्लीज तुम्ही आता आपट करू नका. हे सरकारी ऑफिस आहे, तुम्ही इथे आपट. मला आडनाव
आपटे मी खून करेन तुझं. नाही नको 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 बाई, नको नको बाई, नको नको बाई. चिडके नाही बाई, चिडके तुम्ही मला चिडके 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 सांगताय डोळी फोडे. बाई. मी तुमचा गळा दाबेन मान दाबे. बाई. मान सोडे बाई. जवळकर सोडे धरेकर सोडे धरेकर सोडे धरेकर सोडे धरेकर सोडे जवळकर केकाटे नाही हो shit. मग इंग्लिश कोकाटे. इंग्लिश आणि कोकाटांचा खरं तर काहीही संबंध नाही आहे. तुम्ही काय अफवा करताय? पसरवली आहे लोकांनी. तुम्ही काय करताय? काय चाललं तुमचं? ओ काय चाबूक स्वार नाही हो. मग चाबूक स्वार काय वाटेल ते काय सांगताय बाई तुम्ही मला. नुसतं तो. नाही मला चांगला अरे, आडनाव पाहिजे. वरती वरती अहो, वरती उत्तम वरती मग खालती कोण बाई. अहो, तू रांगणेकर नाही बाई नाही. लोळे लोळे नाही बाई नाही नाही. लोळे मग लोळे गोळे लोळे गोळे वेडे नाही. हसरे नाही. वेडे नाही. हसरे नाही. वेडे हसरे ओ ढगे मस्त आडनाव आहे. आयुष्य सांगते तुम्हाला. हे बघा 2 अक्षरांचं आडनाव ना सगळ्यात सोपं आहे. बोलायला फटाफट फटाफट कळतं तुम्हाला. ओ मिस्टर ओ मिस्टर ओ मिस्टर ओ अगं बाई अण्णावाचा आणखीन एक बळी गेला की काय. ओ मिस्टर अण्णावे. काय म्हणालात तुम्ही बाई. काय म्हणालात आता. काय 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 म्हणालात. मी अण्णावे बेस्ट. हे बेस्ट आहे ना बाई. उत्तम आडनावे. आडनावे पण उत्तम, नाव पण उत्तम. हे रजिस्टर करा माझ्या नावावर. उत्तम अण्णावे. उत्तम आडनावे बाई. हे नक्की नक्की. सुटले. बाई मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू का. तुम्हाला कदाचित हे सगळं गमतीदार वाटेल पण आडनावाची नेहमी कुचेष्टाच होत आली हो. अपमानच होत आला. मग लहानपणी असं वाटायचं कशाला हवं आडनाव. नुसतं नाव किती छान वाटतं. मी उत्तम, हा तुषार, हा शिशिर, हा शिरीष, ही अश्विनी, हा आशुतोष. अरे ही तर युभाषणा. किती छान वाटतं ना आडनाव. नाहीच. नाही हो नाही नाही का. आपल्याकडे नुसत्या नावावर मतं कशी मिळतील. अहो आपल्या देशामध्ये नावापेक्षा आडनावावर मतं जास्त अवलंबून असतात. नाही मी देशपातळीवर बोलतच नाहीये बाई आता. मला आडनाव हवे. आडनावे थोडेसे ऑड नाव आहे पण मला चालेल. चालेल ना तुम्हाला. ओके डन. Thanks. मी सगळा तुमचा फॉर्म भरून घेणार आहे. Thanks. ओके बरं 5 दिवसानंतर तुम्ही इकडेच या हो. आणि माझ्याकडनं सर्टिफिकेट घेऊन जा. Thanks, madam. जपून ठेवा सर्टिफिकेट हरवायचं नाही. सॉरी त्रास दिल्याबद्दल. थँक्यू. It's okay. आणि हो नंतर मलाच भेटा. ओ येस शुअर मॅडम. मॅडम आपलं नाव काय. मी मिसेस सुंदर पादुकोठे. पादुकोठेशी. एक मिनिट. मला नाही माझ्या आडनावाची लाज वाटत. जर हे माझं आडनाव आहे तर हेच माझं आडनाव आहे. ओके कसं आहे मिस्टर आडनावे. म्हणजे ना आपण आपलं नाव ना कर्तृत्वाने एवढं मोठं करायचं ना की आपलं आडनाव सुद्धा लोकांनी प्रतिष्ठेनेच वापरलं पाहिजे. करेक्ट. म्हणजे बघा हा विचार करा. चॉईस इज युअर. बघा काय बदलायचं आडनाव की दृष्टिकोन. ओ क्या बात है. वा वा वा. दिवाळीचे फटाके वाजायला सुरुवात झाली असं मला वाटतंय. बघूयात हे फटाके कसे वाटले आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर लेट्स हॅव अ ब्लास्ट. दुसरी कॉम्प्लिमेंट तुतारी आणि त्याचबरोबर तिसरी. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. दर्शन मी मागच्या आठवड्यात पण म्हटलं होतं आणि मी परत म्हणतो की तुझ्याकडे जी सतीशची क्वालिटी आहे ना अंगिक अभिनयाची आणि तू ज्या प्रकारे ज्या कॉन्फिडन्सनी ती वापरतोस आणि तू त्याचा बाऊ करत नाहीस. माधवी मला असं वाटतं की फुबाईफूच्या प्रत्येक पर्वामध्ये एक फाइंड असते. कधी ती फाइंड जोडी असते, कधी ती फाइंड एखादा टॅलेंट असतो. मला असं वाटतं की आत्ता कदाचित हे खूप अर्ली होईल पण माझं असं म्हणणं आहे की या पर्वातली तू फाइंड आहेस. ऑल इन ऑल दिस वॉज अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मला असं वाटतंय की आज या पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. गॉड ब्लेस बोथ. वा. अश्विनी मॅम. दर्शन अंगिक अभिनयामध्ये तुमचा हातखंडा आहे आणि
माधवी तुम्हाला सपोर्ट करत असते. मला अप्रतिम आवडला आणि आमच्याकडे अजून काय नाहीये. म्हणजे हा सेंटर फ्रूटचा डब्बा तुमचा, हे मार्क तुमचे, सगळं तुमचं आज, असा मला काहीतरी हा ऍक्ट वाटलाय. अँड स्वप्नील 200% फू बाय फूला आज खरी सुरुवात झाली. ब्रिलियंट. थँक्यू सो मच. हे स्किट लिहून आम्हाला कुणाला हिणवायचं नव्हतं, पण जे लोक असं आडनाव घेऊन जगतायत त्यांच्याबद्दल समाजाचा दृष्टिकोन थोडासा बदलायचा होता, असा एक त्यातला छोटासा हेतू होता. थँक्यू. दर्शन, मी तुला आवर्जून सांगतो की फक्त एक कलाकृती आहे, एक स्किट आहे, त्याचं रायटिंग आणि त्याचं सादरीकरण आहे. सो ज्या इमानदारीने तुम्ही ते केलं, मला खात्री आहे की रसिक प्रेक्षक त्याच इमानदारीने ते बघतील, एन्जॉय करतील आणि फॉर अ चेंज कधीतरी स्वतःवरही हसतील. गॉड ब्लेस. थँक्यू. आणि आता बघूयात की किती गुण मिळतात. स्वप्नील सर, शाळा सुटलेली आहे. अश्विनी मॅम 10 पैकी 10. प्रत्येक यशस्वी नोकरी करणाऱ्या नवऱ्याच्या पाठीशी एक गृहिणी असते आणि प्रत्येक बेकार नवऱ्याच्या पाठीशी एक नोकरी करणारी बायको असते. तर असाच एक बेकार नवरा आता इथे येतोय. बघूयात त्याची ही अवस्था का झाली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विजय पटवर्धन आणि मेघना एरंडे जोशी. या माणसाची ऐका कहाणी, या माणसाची ऐका कहाणी, करीत नाही काम रे. उधारीचा ताप याला, उधारीचा ताप रे, उधारीचा ताप याला, उधारीचा ताप रे, उधारीचा ताप याला, उधारीचा ताप. काय पगार किती, गातो किती, काय चाललंय तुझं? नवऱ्या आली पती परमेश्वरा, बालक सौभाग्य, माझा कुंकू. धनी नाही म्हणालीस तू? खिशात नाही मनी आणि हा माझा धनी. पण ठीक आहे, मग मला तू हसबंडच म्हणत जा. का? हो, लग्नानंतर ज्याचं हसणं बंद होतं ना त्याला हसबंड म्हणतात. चहा कर. तुमचं हसणं बंद नाही झालंय, लग्न केल्यावर माझं रडणं सुरू झालंय. आले रडकुंडीला सुरुवात झाली. काय सकाळी सकाळी माझ्या नावाने कोकलत होतीस, काय झालंय? मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. आता नोकरी वगैरे आणली असतील ना, कानाखाली मारी ना. गेस. आता गेस्ट कशाला? वनरूम किचन आहे आपलं. गेस्ट कसे मावणार आहेत का? आधीच किती आहेत झाले. इंग्लिशची बोंब आहे ह्याची. ओळखा. ओळखा. गंबूट. सी गंबूट कशाला? मी बाहेरच जात नाही का? घसरगुंडी. कशी? गुंडी नाही. बंडी नाही. मग अंडी. अंडी? हो, मी तुमच्यासाठी 1 डझन अंडी आणली आहे. अंडी काय उडवायची आहेत? उडवायची नाही, मग? उबवायची आहेत. हा, हो, गावठी आणली आहेत खास. अरे वा, काय विशेष? काय गावठी का? तुमचे इंग्लिशचे वांदे आहेत ना. माइंड युअर लंग. टंग. आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज अ फनी लँग्वेज. ओ बच्चन, आपल्या बच्चूला अंथरूण पाहून पाय पसरावे हे कसं ट्रान्सलेट करून सांगितलं? स्प्रेड युअर तंगडी इन अवेलेबल घोंगडी. हे तुमचं इंग्लिश 4थी फेल. मी 4थी फेल असेल, नाही तर किडनी फेल असेल. काय मी अंडी घातलेली नाही, मी ती उभवणार नाही. दिस इज जॉब डन बाय कोंबडीज. मला उभं काढण्यापेक्षा अंडी उभवा ना तुम्ही. काय ग, उगीच चर्चेचा विषय बनायचो मी. चल, तुम्ही चर्चेचा नाही, PhDचा विषय आहात. हो, 1ही रुपया न कमावणारा माणूस कसा जगू शकतो यावर चाळीमध्ये प्रबंध लिहितायत तुमच्यावर. बाप, हे काय लोकांना एक एक सुचतं ना. आणि लोक पण कसे असतात ना, 1ही रुपया न कमवता कसं काय जगू शकतात ते. काय वाटत पण नाही मला. काय ना, म्हणजे मस्त मजा येते. चहा करू द्या. नुसतं इथे असं कोटीवर बसण्यापेक्षा ना अंडी उभा तुम्ही. नको ग, ती अंडी फुटतील उगाच. फुटू देत, माझं नशीब फुटले, आता अंडी फुटतील. चल, मला सांग, ही अंडी तू अंडा करी करायला आणली आहेत का माझी मस्करी करायला आणली आहेत? मस्करी केली आहे यांनी माझ्या आयुष्याची. हे एवढं वाढलेलं पोट कमावलंय. ते कमावलंय. हा, हे बघा, तुम्ही तुमच्या पोटाच्या खाली ना ही अंडी ठेवा, मग ती उपतील आणि पिल्लं बाहेर येतील. बघ, मला काही प्रॉब्लेम नाहीये बरं का. पण हे कळलं ना लोकांना तर तुझी इज्जत जाईल. पण लोकांना कळणारच कसं? आपले दिवटे चिरंजीव आहेत ना, बोंबलत सुटतील. आमचे बाबा अंड्यावर, आमचे बाबा अंड्यावर. ढ गोळा कुठचा? माझ्या मुलाला ढ गोळा बोलू नका. नाही, तुझ्या मुलाला ढ गोळा म्हटलंच नाही मी त्याला फक्त ढ म्हणलंय, गोळा तुला म्हणलंय.
काय काय? माझा मुलगा हुशार आहे. हो? 80% मिळालेत त्याला. किती? 80. 80? हो. एवढे कशाला हवेत एका माणसाला? उधळपट्टी कुठे 40% पास होतं ना माणूस. अरे उरलेल्या 40% गरीबाचं पोर पास झालं असतं. तरी फालतू जोक मारू हो. नका. अंडी उगवायला बसा. हे काय अंड्यावर बसा, अंड्यावर बसा, अंड्यावर बसा. ते काय सिंहासन आहे का काय? त्यासाठी खूप मेहनत करायला लागते. हो हो. मग जाऊ दे, नको ते. आपलं सोफा आहे एकदम मस्त असं गुबगुबीत मस्त. खूप झालं तुमचं. हा. आता मी तुम्हाला 1 डझन अंडी आणून देणार आहे. ती तुम्ही उगवायची आहेत. हे बासा नवरा आहे म्हणून ऐकून घेतो तो वाटते ते बोलायचे. वाचा 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 वाचा. मातीचं तोंड असतं तर फुटलं असतं काय? युसलेस. हे काय जगतोय मी? काय भावना आहेत की नाही मला काही? हा जगतोय मी. तू रॉकेल जा, रॉकेल. रॉकेल? हो. अहो तुम्ही काही काम करत नाही म्हणून मी इतकं सगळं बोलले. रॉकेल कशाला जाळून मिळून घेऊ नका. स्वतःला जाऊ द्या, जाऊ द्या. कोण जाळून घेणार आहे? ते रॉकेल घेतो, स्टोव मध्ये भरतो, ही अंडी घेतो आणि बुर्जीची गाडी लावतो बाहेर जाऊन. तुम्ही काम करणार? नाही. माझा नवरा पहिल्यांदा काम करणार आहे. पहिल्यांदा काम करणार हे पाहिजे, हे पहिल्यांदा पाहिजे. काम करणार आहे. अगं बाई. काय ओळख नाही, कष्ट नाही घ्यायचे. असंच थांब. काम करा, चांगलं काम करा. करा, करा. ए, माझी म्युन्सिपाल्टीमध्ये जाम ओळख आहे माहिती का? हो? अशी गाडी लावली हा. ना की फोन करणार मी लगेच. हा. मग ते अर्ध्या तासात येणार आणि गाडी उचलून नेणार. मी आराम करायला मोकळा. जे आहे ना. बघूयात तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. अश्विनी मॅम. मेघना, हे जे तुमचे पती झाले होते असं नाहीये की ते काही काम करत नाहीत. सगळ्यात महत्वाचं आणि खूप मेहनतीचं काम ते करतात. त्यांचं स्वतःचं पोट सांभाळत ते घरात फिरत असतात. आणि आय थिंक त्याच्यामुळे माझी काही कंप्लेंट नाहीये. इट वॉज अ ब्रिलियंट ऍक्ट. नाईस, व्हेरी स्वीट. थँक्यू. हो. स्वप्नील सर. तुमच्या दोघांचं पोटेन्शियल आणि तुमच्या दोघांची ताकद बघता मला असं वाटलं की रायटिंग मध्येही कमी पडला आणि परफॉर्मन्स मध्येही ऍक्ट कमी पडला. आणि मला अशी अपेक्षा आहे की पुढच्या वेळेस आम्हाला ही बायको जास्त बघायला मिळेल, हा नवरा कमी. म्हणजे एफर्ट्स जास्त बघायला मिळतील आणि आळस कमी. आणि आय एम शुअर की जर आम्हाला बायको जास्त दिसली तर घराचंही भलं होईल आणि मंचाचंही. गॉड ब्लेस यू. हो, क्या बात आहे विजय. एक गुड न्यूज तर तुमच्या पोटात आहेच. बघूयात मार्कांची गुड न्यूज काय. अश्विनी मॅम किती गुण? 8.5. आणि स्वप्नील सर इथे येणार आहेत एक आजोबा ज्यांना हवाय आपल्या जन्माचा दाखला. बघूयात तो त्यांना का हवाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अंशुमन विचारे आणि अतुल तोंडणकर. उचून गेलं ऑफिस रांगेचा पारी. उचून गेलं ऑफिस रांगेचा पारी. जन्म मृत्यूच्या दारी कागद पडला भारी. जन्म मृत्यूच्या दारी कागद पडला भारी. जन्म मृत्यूच्या दारी कागद पडला भारी. हो. अहो अहो अगं सकाळी ऑफिसला येण्याआधी भांडी घासून आलोय मी. अहो कपडे धुवायचं राहिलं. अरे देवा, आलो. हा काय करताय? काय घाबरवताय का मला? अहो तुम्ही कशाला घाबरवता? कोण तुम्ही आणि इथे कशाला आलात? हा मला सांगा, जन्म मृत्यूची नोंद इथेच होतं का? बोर्डावर काय लिहिलंय? जंतू कार्यालय. हेच आहे ते. जंतू कार्यालय? हा. माझी बदली झाली की काय? बघू. नाही नाही, धूळ बसले ना, तुम्हाला नीट दिसत नाहीये. हा. ममरू दिसत नाही तुम्हाला. मंगरू नाही, ममरू. जन्म मधला म आणि मृत्यू मधला मृ. एक मिनिट हा. दिसलं? जन्म मृत्यू नोंदणी कार्यालय हेच आहे ते. बोला काय पाहिजे? एक मसाला डोसा घ्या. ठीक आहे. एक मसाला डोसा. काय बोलताय? पंकज केली रे. अहो, भंकच कसली करताय? काय पाहिजे ते सांगा ना. जन्म दाखला हवाय. अच्छा, कुणाचा? आता मी आलो म्हणजे माझा जन्म दाखला नको का? हा चाल. तुमचा जन्म दाखला हवा? अहो आजोबा, तुमची अर्धी लाकडं कधीच स्मशानात गेली आहेत. अरे कधी नेली मला सांगितलं नाही कुणी ते. मला पण लय. पंकज केली रे. केवढी भंकस करताय. कशाला हवाय जन्माचा दाखला? तुला काय करायचं आहे? मला हवाय तो दे. तुम्हाला जन्माचा दाखला हवाय ना? मग त्यासाठी मला सुद्धा पुरावा हवाय. अरे तुझ्या समोर एवढा म्हातारा जिवंत उभा आहे, पुरावा कसला मग तो कपाळाचा? हे बघा आजोबा, तुम्ही म्हातारे आहात, तुम्ही जिवंत आहे हे मला दिसतंय. पण त्याआधी तुमचा जन्म झालाय की नाही याचा पुरावा मला हवाय. अरे एवढा म्हातारा झालो म्हणजे कधीतरी जन्माला आलो असणार की नाही मी? का मला इंटरनेटवरून डाउनलोड केला? का ब्लूटूथनी सेंड केला? काय बोलताय तुम्ही? पंकज केली रे.
हे बघा आजोबा, हे सरकारी ऑफिस आहे, मी सरकारी अधिकारी आहे आणि सरकारी नियमानुसार कागदोपत्री पुरावा असल्याशिवाय मी जन्माचा दाखला देऊ शकत नाही. अरे पण माझा जन्म घरीच झाला. शक्य नाही. काय शक्य नाही? काय शक्य नाही? अरे माझा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांनी अख्ख्या गावभर आले पाक वाटला होता. आले पाक? हो पण त्यांना नंतर अटक झाली रे. का? अफवा पसरवली म्हणून. कसली? आले पाक, आले पाक. अरे लोकांना वाटलं पाकिस्तानवाले आले, पण नंतर कळलं माझा जन्म झाला, मी आलो आणि मग नगारे वाजत गाजत माझं स्वागत झालं. असं झालं आणि तू म्हणतो शक्य नाही म्हणून. नाही, हे बघा, शक्य नाही म्हणजे कागदपत्र म्हणजे डॉक्टरचं सर्टिफिकेट तरी द्या. अरे कसलं डॉक्टर घेऊन बसला? माझा जन्म झाला तेव्हा गावात काय अख्ख्या पंचक्रोशीत डॉक्टर काय डॉक्टर नावाची पाठी सुद्धा नव्हती, म्हणून माझा जन्म झाला नाही की काय? नाही. अरे देवा, म्हणजे माझ्या वडिलांचं आईचं सगळी मेहनत फुकट गेली म्हणायची. नाही, अहो तसं नाही. डॉक्टरचं सर्टिफिकेट मध्ये एखादा कागदोपत्री पुरावा द्या, त्याशिवाय जन्माचा दाखला कसा देणार ना मी? अरे सोना नाही अरे कागदपत्र, म्हणून म्हटलं जन्माचा दाखला दे रे बाबा. या वयात तुम्हाला कशाला हवाय जन्माचा दाखला? काय होतंय? काय होतंय आजोबा? अरे ॲम्ब्युलन्स मागवा, आजोबांना फिट आली. अरे नाही रे, फिट नाही आली, मनात गुदगुला झाला म्हणून लाजलो मी. हळूहळू कमी लाजा आणि आवरा स्वतःला, आवरा. ते लाजणं घालत चुलीमध्ये जन्माचा दाखला कशाला पाहिजे? अरे मला लग्न करायचंय या वयात. अहो आजोबा, स्वतःच्या 2 पायावर तुम्हाला उभं राहता येत नाही, बोहल्यावर कसे उभे राहणार तुम्ही? अरे या वयात लोक निवडणुकीला उभे राहतात, मी लग्नाला उभं राहू शकत नाही. हे खरं, हे खरं, हे खरं. अहो पण आजोबा, संन्यास घ्यायचं वय तुमचं, पुन्हा कुठे गृहस्थाश्रमामध्ये वळताय? बरोबर ओळखलंस, वृद्धाश्रमातच भेटली मला ती. तुम्ही वृद्धाश्रमात राहता? अरे काय झालं माहितीये का, वयाच्या 45व्या वर्षी माझी बायको वारली आणि मग काय माझ्या मुलाला सावत्र राहायचा जाच नको म्हणून माझं उरलेलं आयुष्य मुलाचं शिक्षण आणि त्याचं लग्न करायला घालवलं. पण जसा त्याचा संसार सुरू झाला ना, आणि मग माझी अडगळ वाटायला लागली. तुला सांगतो 3 BHK चा फ्लॅट घेऊन दिला, पण आमच्या सुनबाईला त्यात सुद्धा माझ्यामुळे प्रायव्हसी मिळत नाही ना रे, आणि आमच्या मुलाच्या सुनबाई पुढे काही चालत नाही, आणि आमची रवानगी डायरेक्ट वृद्धाश्रमात. तुला सांगतो मुलगा आहे, सून आहे, नातू आहे, झाला एकटा पडलोय रे मी. जाऊ दे आजोबा, फार वाईट झालं, असू दे. वाईट कसलं झालं? अरे त्या निमित्ताने ती भेटली ना मला, माझं एकटेपणा संपला आणि मग आयुष्य नव्याने जगण्याची उमेद सुरू झाली बाबा. तडक मी रजिस्टर ऑफिस मध्ये गेलो लग्न करण्यासाठी, तर तो शिंचा मला म्हणतो 21 वर्ष पूर्ण झाल्याचा पुरावा आणा. कशाला पाहिजे पुरावा? आंध्रात सुद्धा बघून सांगेल तुम्हाला, तुमचं वय 21 पेक्षा जास्त आहे ते. अरे पण प्रूव्ह इट ऑन पेपर, मी कसं करणार असं तो म्हणतो. म्हणून म्हटलं दे रे जन्माचा दाखला दे, माझं लग्न अडलंय रे. लग्न करून बायकोला कुठे नेणार? वृद्धाश्रमात? अरे खुळा की काय तू? अरे कोकणात माझी भरपूर प्रॉपर्टी आहे. काय सांगता? तुला सांगतो नारळी पोपळीच्या बाग आहेत, बक्क इन्कम आहे. क्या बात आहे. एकदा लग्न केलं की आम्ही दोघं मस्तपैकी कोकणात जाऊ आणि पुढचं आयुष्य मस्त सुखाने राहू. क्या बात आहे आजोबा, ह्या वयात तुम्हाला लग्न करायचंय. वा वा, एक वेगळी उमेद दिली. मी तुम्हाला मदत करणार. येस येस, जन्माचा दाखला दे. एक काम करा, माझा एक सल्ला आहे, तुम्ही जन्माचा दाखला काढूच नका, डायरेक्ट मृत्यूचा दाखला काढा. काय हंकस करतोय? मी जिवंत असताना मृत्यूचा दाखला कसा काय सांगतो मला तू? जरा सेफ डिस्टन्स ठेवा, मग सांगतो तुम्हाला सगळं काय. हे बघा कसं आहे, सरकारने नवीन स्कीम काढली, म्हणजे मालकाच्या मृत्यू पश्चात प्रॉपर्टीवरचं जे इन्कम आहे ना, ते टॅक्स फ्री होतं. तुम्ही मृत्यूचा दाखला काढा माझ्याकडून, सरकारला दावा, तुमचं इन्कम टॅक्स फ्री ना. बायकोला घेऊन कोकण कशाला, डायरेक्ट स्वित्झर्लंड. काय बोलतो? अरे मग ठीक आहे, देऊन टाक, बरं पडेल ते. प्रिंट येईल बघा. अरे काय कसला आवाज हा? ते जन्म झाला ना कम्प्युटर मधनं, लेटेस्ट. हे तुमचं बर्थ सर्टिफिकेट. हॅपी बर्थडे टू यू. आता मृत्यूचा दाखला. बरं मला सांगा, तुमचं ओरिजिनल नाव काय? ओरिजिनल नाव जनार्दन पांडुरंग मराठे. ओके, जनार्दन पांडुरंग मराठे, वय वर्ष 75. येस, एंटर. आता येईल मृत्यूचा दाखला.
काय झालं मशीन बिघडली की काय? नाही नाही, काय नाव काय म्हणाला तुमचं? जनार्दन पांडुरंग मराठे. हे तुमचं नाव आहे? हो. जनार्दन पांडुरंग मराठे. अरे किती वेळा विचारशील? जनार्दन पांडुरंग मराठे माझंच नाव आहे. काय झालं काय? आजोबा, हा. या नावाचा मृत्यूचा दाखला काल कोणीतरी घेऊन गेलाय हो. कोण तो शिंचा? प्रसाद जनार्दन मराठे. कोण आहे हा? अरे माझा मुलगा तो. हा? मुलगा घेऊन गेला असेल. चांगलं केलं हो पोरांनी. म्हणजे प्रायव्हसी मिळत नाही म्हणून घराबाहेर काढलं आणि आता कुठे नवीन आयुष्य सुरू करणार होतो तर जगाबाहेरच काढलं. चांगली वंकच केली. आजोबा, बालपण तू गेले अन तारुण्य नासले, वार्धक्य साचले उरलो बंदी तुझा मी दया घना. अंशू, तू फार खऱ्याच्या जवळचा म्हातारा केलास. जिथे एका पॉइंटला तो कॅरिकेचरिस्ट करायचा होता कॉन्शियसली, तिथे बरोबर तू त्या बेरिंगच्या बाहेर जाऊन थोडंसं लाऊड करून त्यातला लाफ्टर काढून तू परत त्या बेरिंग मध्ये आलास. मला असं वाटतं की तू ही व्यक्तिरेखा फार सुंदररित्या मॅनेज केलीस. क्या बात आहे. व्हेरी वेल डन. अतुल, खूप सुंदर साथ दिलीस तू त्याला आणि फार इंटरेस्टिंग परफॉर्मन्स झाला. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही दोघं जणांची केमिस्ट्री खूप चांगली फ्रेंडशिप असल्यामुळे खूप मस्त दिसते सुद्धा. गुड टायमिंग. मला खूप आवडला हा ऍक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. वा वा, बघूयात मग आता किती टोल मिळत आहेत. स्वप्नील सर. 9. अश्विन मॅम 9.5 18.5 गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर, अश्विनी मॅम, आजपासून या मंचावरती आपण एक नवीन सदर सुरू करतोय. सगळ्यांनाच माहितीये की या मंचावरती अनेक दिग्गज येतात जातात. कधी येतात, कधी फक्त जातातच. म्हणून ते येत जात राहावेत असं एक नवीन सदर आम्ही सुरू केलं, ज्याचं नाव आहे या चिमण्यांनो परत फिरा रे. आणि याच्यामध्ये जो चिमणा असा गेला गेला म्हणता म्हणता लगेच युटर्न मारून वळून आला लगेच, तो आहे कुशल बद्रिके. तर त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत या सदराला. याच्यामध्ये सेलिब्रिटी येतील, आपापले फूबाई फू विषयीचे अनुभव मांडतील. बघायचंय मला कुशल बद्रिके आज काय बोलणार आहेत. जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूयात. या चिमण्यांनो परत फिरा रे. राम मंडळी, राम 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 राम. आज मी इथं एक अलग अशा वेगळ्या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल का बाबा याचा काय नवीनच ऍटम आणला. पण हा वेगळाच ऍटम आहे. तर हा ऍटम असा आहे का आज आम्ही सादर करणार आहे दिवाळी पहाट. मला माहित आहे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, कारण का दिवाळीला अजून 2 दिवस टाइम आहे. आणि आज माननीय श्रीमान आपल्या समोर फूबाई फूचे उत्कृष्ट कलाकार माननीय श्री कुशल बुद्रुक आज आलेले आहेत. बद्रिके. आणि त्याला काय होतं घ्या ना ठेवून, हेही चांगलं आहे. हे बघा, नावाला अर्थ असतो, कळलं ना? बद्रिकेला काय अर्थ आहे? आहे अर्थ. सांगा. तर माननीय श्रीमानजी कुशल बद्रिके आज इथं आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा त्यांचं. घ्या, बसून घ्या. फू नाहीये, लोक मारतात इथं. तर मंडळी, मी एका महान व्यक्तीची आणखीन तुम्हाला इथं ओळख करून देणार आहे. ते म्हणजे तुमच्या आमच्या सर्व परिचयातले, कधीही कुठेही बोलावलं तर येणारे, एसटीचे पैसे दिले नाही दिले तरी स्वतःच्या खर्चानं येणारे, असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, म्हणजे आताच ते पाकिस्तानला जाऊन आले होते, असे माननीय श्री बहुतुल्ला खान यांचं जोरदार स्वागत करू. तर
बहुतुल्ला खान यांच्याबद्दल बहुतच काही सांगण्यासारखं आहे. तर म्हणजे कुशल बेडरेक साहेब. बद्रिके बद्रिके कुशल बद्रिके साहेब हे आमचे बहुतुल्ला खान जे आहेत ते म्हणजे तुम्ही तुमची प्रदीर्घ मुलाखत झाल्यानंतर तुमच्यावर यांनी एक गझल रचली आहे. पण त्याच्या आधी अशी विनंती आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण ऐकायचं आहे, त्यांना पण खूप आवड आहे तुमच्याबद्दल. तर हे माननीय श्री कुशल बुद्रुक साहेब परत नाही ठीक आहे ना, आलं माझ्या लक्षात. बद्रिके साहेब, कुशल बद्रिके साहेब, तुम्ही आता आपले अनुभव म्हणजे फुबाई फुजे 4 पर्व तुम्ही केले आहेत. तर इतका मोठा अनुभव आहे, एवढा मोठा कलाकार आज आपल्या गावात आलेला आहे. तर आमच्या लेकरावाराशी तुम्ही असं तुमचे काहीतरी अनुभव पेश करा, म्हणजे पोरं बाहेर शिकतील, काहीतरी कामधंद्याला लागतील. तुम्ही एकटे झाले, ते हेमांगी कवी नाही ना तुमच्या बरोबरच्या? नाही काय राजू तुमची केमिस्ट्री आहे मस्त एकदम. तुम्ही बहीण भाऊ आहे का? नाही हेमांगी कवी आली नाही, पण मी कविता आणली आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक. वा वा वा, टाळ्या टाळ्या, शाबास शाबास. ओळखलं का सर मला या पर्वातही आला कोणी? कपडे तसेच प्रोडक्शनचे, डोक्यात आणि बाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, हेमांगी आज आली नाही, गेली एकापेक्षा एक मध्येच राहून. वा वा, दर्द दर्द. माहेर वाशिण पोरी सारखा फुबाई फू मध्ये आलोय. माहेर वाशिण पोरी सारखा फुबाई फू मध्ये आलोय. 4 सीझन हरून मी छोटी ट्रॉफी घेऊन घरी गेलोय. क्या दर्द है, क्या दर्द है. वा. ब्लास्ट कडे वळताच हात हसत हसत उठला. ब्लास्ट कडे वळताच हात हसत हसत उठला. फिनालेच्याच दिवशी सर माझा एकही पंच का नाही फुटला. का नाही फुटला. दर्द आहे, दर्द आहे, दर्द. 4 सीझन सलग करून मोडलाय माझा कणा. वा वा. 4 सीझन सलग करून मोडलाय माझा कणा. ब्लास्ट नको सर मला. ब्लास्ट नको सर मला. एकदा महाविजेता म्हणा. ही कविता मोठ्या लेखकाची होती, तात्यासाहेब शिरवाडकर यांची कविता होती. त्यांचा आधार घ्यावा लागला मला या कवितेसाठी. माझ्या कवितेचं नाव होतं फणा. म्हणजे या सीझन मध्ये मी नाहीये म्हणून मी हा काढलाय. सर आता तुमच्यावर स्तुतीच म्हणा आमचे माननीय श्रीमान बहुतुल्ला खान यांच्यातर्फे. बहुतुल्ला होऊन जा तयार. इर्षाद इर्षाद बहुतुल्ला. इर्षाद नाही, एकटाच आलोय मी. क्या बात है सर, क्या बात है. क्या बात है सर. अरे सुरू तरी करतोय की. मारतात ते मारतात. तेरे खुशबू में बसे खत मैं जलाता कैसे. प्यार में डूबे हुए खत मैं जलाता कैसे. तेरे हाथों से लिखे खत मैं जलाता कैसे. तेरे खत आज मैं गंगा में बहाया हूँ. आग बहते हुए पानी में लगा आया हूँ. रोज अत्याचार होतो. हे खरंय माझ्यावर झाला अत्याचार. खरंय तुमचं म्हणणं. अत्याचार होतो रोज. शांत व्हा, शांत होतो ना. शांत व्हा. मारतात ते मारतात. रोज अत्याचार होतो. मला माहिती आहे ना. शांत व्हा. मारतात ते मारतात. शांत व्हा.
तुम्ही आता माझ्यावर अत्याचार करते. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो विनोदावर यांच्याकडून. विनोदाला न्याय देणारी माणसे गेली कुठे. ही अचानक माणसांची माकडे झाली कशी. सन्मान आहे ना हा. माणसांच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे. गंध फुलांचा गेला सांगून तुझे माझे. तुमची काय सतराची राहिली काय चला आता भैरवीपर्यंत गात राहते आपण. नाही वाईट वाईट काय नाही वाटत. फुलांचा गेला सांगून तुझे माझे. बघूयात हा या चिमण्यांनो परत फिरारे कार्यक्रम कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. कुशल, तुझं मनपूर्वक स्वागत. एकदा जोरदार टाळा आपल्या मित्रासाठी. कुशल, तुला या मंचावर बघून किती आनंद झालाय हे मी तुला सांगू शकत नाही. खूप मजा येते. खूप खूप बरं वाटतंय की तू पुन्हा एकदा इकडे उभा आहेस आणि आमच्या सगळ्यांसमोर तू तुझ्या पद्धतीने हा ऍक्ट सादर केलास. सोडून गेलास मंच तरी सुटला नाहीये कॉमेडीचा बाणा. निर्मात्यांना एकच विनंती, कुशलला परत आणा. कारण जशी आपल्याला सगळ्यांना या मंचाची गरज आहे तशीच या मंचालाही आपल्यासारख्या लोकांची गरज आहे, जे महाराष्ट्राला हसवतात, जे आठवड्यात दर आठवडा येतात आणि आपल्या सगळ्यांचं टेन्शन, ताण, थकवा कमी करतात. आणि ह्याच्यात तुझा सिंहाचा वाटा आहे कुशल. वा, गॉड ब्लेस यू. आणि तुझं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद तू इकडे येऊन हा ऍक्ट सादर केल्याबद्दल. गॉड ब्लेस. या आठवड्याचा सेंटर फ्रूट अतरंगी आयटम. सर, माझी लहानपणापासूनची इच्छा होती सर की मी पायलट व्हावं. माझ्या वडिलांना पण आवडतं पायलट व्हायला, पण संध्याकाळी 6 नंतर. सर, कंपनीनं मला तुमच्याकडे पाठवले, तुमच्या सोबत जायला सांगितलंय. आता कंपनी मला सांगत तुला हनीमूनले पाठवीन, तू येशील का? कामाचं बोल. नाही सर, मला तुमच्या सोबत विमान उडवायचंय. ते काही पतंग आहे सोबत उडवाले. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघायचंय रिझल्ट. बघूयात कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आणि त्याचबरोबर पाहूयात कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. दोनही नावं जाहीर करण्यासाठी मी परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. आणि आता बघूयात कोण आहे परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आणि परफॉर्मर ऑफ द वीक आहेत प्रियदर्शन जाधव आणि माधवी. सगळ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. तेव्हा हीच कॉमेडीची दिवाळी घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका सेंटर फ्रूट फू बाय फू टोल फ्री कॉमेडी.